गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कशी वाटली गावची सुंदर सकाळ? कोकणातली सुंदर सकाळ असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण गावाला गेल्यावर असा मस्त आवाज वगैरे येतातच. कोंबड्यांचे आवाज म्हणजे कोंबडा आरवण्याचा आवाज, त्याचबरोबर चिमण्यांचा, पक्ष्यांचा किलबिलाट हा सगळ्या प्रत्येकाच्याच गावी असतो. परंतु ही सगळी भरलेली नारळाची झाडं, आंब्याची झाडं आणि सगळीकडे झाडंच झाडं ही सगळी कोकणातच आपल्या बघायला भेटतात. तर इतकं छान म्हणून वाटत होतं, काय बोलायला नको. आमचे 5 दिवस कधी गेले आम्हाला खरंच कळलं नाही. म्हणजे 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस. सकाळी सकाळी माऊली उठलाय आणि लगेच सायकलच चालवायला घेतली आहे त्याने. हां हा, तू उठवायला गेलेलास? बर. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. त्यांच्या गावामध्येच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि मंदिरात गेलो. आणि इथे आल्यानंतर हे एक मी पाहिलं, म्हणजे कोकणात आल्यानंतर कुठेही मंदिरं इतकी छान आहेत, इतकी छान आहेत, काय बोलायला नको. म्हणजे आमच्या इकडे पण मंदिरं आहेत, पण वेगळ्या प्रकारची मंदिरं आहेत. तिथे ह्यांचं कलर कॉम्बिनेशन आणि हा जो रेखीवपणा आहे, जे मंदिराचं काम केलेलं आहे ते इतकं छान आहे, काय बोलायला नको. मंदिरात गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं. खरंच खूप छान मंदिर आहेत. आणि आम्ही अशा खूप मंदिरांमध्ये गेलो. तुमच्यापर्यंत म्हणजे काही व्हिडिओ काढले आहेत, काही व्हिडिओ काढले नाही आहेत. कारण रस्त्यावरून जाताना सुद्धा जी मंदिरं दिसत आहेत, इतकी कोरीव काम केलेली मंदिरं होती. असं दिसताच मंदिर खूप लांब असेल तरी लांबून दिसताना सुद्धा इतकं छान वाटतं. खरंच खूप मन प्रसन्न होतं. असंच एका विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये, त्यांच्याच गावातल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आम्ही आलो. सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा मंदिरात आलो आणि मग बघितलं. खरंच खूप छान वाटलं मंदिरात येऊन, प्रसन्न वाटलं. सकाळ एकदम छान, म्हणजे दिवस अगदी छान चालू झालेला आहे. त्यानंतर आई चिकन बनवत होत्या. म्हटलं मालवणी पद्धतीचं चिकन बनवतात तरी कसं, आपण बघूयात. तर मग आई आता बनवत आहेत. कांदा वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे आणि बघूयात आता आपण कसं बनवतात आई चिकन ते. तेलकट जास्त खायला डॉक्टर बोलले नाही. बरोबर बरोबर. नाही नाही, तेलकट नाहीच जास्त खायचं. तुम्हाला काय, सगळ्यांसाठी येते. मालवणी मसाला ना? हा, मी घरीच बनवतो ना. हा, ह्याचाच फक्त काय तो फरक असतो. ह्याच्या जागेवर आम्ही आमचा घाटी मसाला टाकतो ना. माझे मित्र येतात ते घेऊन जातात ना. ते कसे करतात, कधी नाही भेटल्यासारख्या. प्रणील प्रणील, कोंबडी बघितलेलीस तू कधी? नाही बघितली? हा, चोखते असं खायचं. हा माऊली माऊली, तसं नाही बाबू. बघ असं आहे बघ.
प्रणील कसा आहे आंबा? चोखून खायची काय वेगळीच आहे ना, कापून नाही चोखून खायचा, मजा येते ना सगळं तोंड भरवून. शेतातला आम्ही शेतात जाणार आहे, गरम होत आहे म्हणून असंच चाललंय. शेतात जाऊन आलं मग जेवायचं आणि मग निघायचं. आज शेवटी फायनली आज निघायचं आहे. 4-5 दिवस झाले तिथे, तर आज आपण निघणार. मग त्याच्या अगोदर आपण शेत बघणार आहोत, शेतात काय काय आहे वगैरे ते सगळं दाखवणार. हे पूजा याने घेतलं बघ, याला चार. आता आपण काजूच्या बागेत चाललेलो आहोत. ही काजूची बाग त्यांचीच आहे आणि काजूची बाग त्या आपल्याला दाखवणार आहेत. तर मग बघूयात. गुहेत गेलाय, गुहेत वाघाचं घर असतं. जागा होतो का? चला. आई काय तर होतं काय की खूप शेतात ऊन असल्यामुळे, थांबा. आता मी मध्ये पण गावाला गेलेली तेव्हा असंच झालं की दुपारचं खूप ऊन असायचं, किंवा उन्हाच्या टायमिंगमध्ये जर मला व्हिडिओ शूट करायचं असेल तर मोबाईल लगेच गरम व्हायचा आणि कॅमेरा व्यवस्थित चालत नव्हता. जास्त तसाच तोडू प्रकार नका. आता सुद्धा झाला. सुरुवातीला काही वाटलं नाही म्हणजे शूट करताना, त्यानंतर काय रे, कॅमेरामध्ये म्हणजे व्हिडिओ सरळ आले नाही आहेत जरा पुढचे, ते थोडे सांभाळून घ्या. कारण उन्हामध्ये काजूची बाग सुद्धा आपल्याला बघायची होती, मला दाखवायची होती, आणि त्याच्यामुळे मग थोडा कॅमेरा असा स्लो वगैरे तुम्ही बघू शकता. आता स्लो वगैरे चालतोय किंवा स्लो दिसतंय सगळं म्हणजे व्हिडिओ शूट केलेलं, तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल. तर हे अशा प्रकारचं होतं. म्हणजे इथून आपल्याला हे ओलांडून छोटासा ओढा म्हणता येणार नाही ह्याला, आपलं छोटासा तिथे एक नाला टाईपमध्ये असतं, म्हणजे आतमध्ये नाला नसतोच, तो खड्डा असतो आणि मग ते इकडनं तिकडे जाण्यासाठी त्या फळ्या टाकलेल्या असतात. पण खरंच काजूची बाग पण खूप छान वाटली. आणि आता आम्ही बघितली काजूची बाग वगैरे सगळ्यांनी. आता आम्ही इथून निघणार आहोत मग, आणि इथून पुढे घरी जाऊन फ्रेश होऊन जेवणार आहोत आणि आपल्याला संध्याकाळी आता निघायचं आहे. कोळंबी फ्राय, बांगडा फ्राय, चिकन. का तुम्ही नाही खाणार आहे? आपला जाण्याचा टाइम आलेला आहे, म्हणजे निरोप घ्यायचा. 5वा दिवस आहे आज. आता खरं तर कोकणातून जावंसं असं मनच वाटत नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हे सांगणार होते की मी कुठे आली. आम्ही सगळे फिरत बसलो वगैरे सगळं, पण मी तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कोणासोबत आलो आहे वगैरे ते. तर आम्ही आलेलो ते म्हणजे ही मुग्धाची मम्मी. तुम्ही पाहिलं असेल, ओवीच्या स्कूलमध्ये आहे मुग्धा, आणि मुग्धाची ही मम्मी आहे. आणि ह्यांच्याकडे आम्ही आलो आणि ह्यांनी आम्हाला पूर्ण मालवण सगळं फिरवलेलं आहे. भराडी देवी, कुणकेश्वर मंदिर आणि बीचवर तर काय बोलायला नको. दर दिवशी वेगवेगळा बीच दाखवून आम्हाला असं इथून जावंसंच वाटत नाही, असं वाटतं इथेच राहावं म्हणून. खरंच खूप थँक्यू. कारण आपण खरंच कुठे गेलो की आपलं कोणतं तरी माणूस असेल तर आपण सगळीकडे मनसोक्त फिरत असतो. त्यांची 4 व्हीलर होती, त्यांची 2 व्हीलर होती. हे बघा, ही मुग्धा ही ओवीची फ्रेंड आहे आणि ह्यांच्यामुळे आम्ही सगळं फिरू शकलो. नाही तर मग आपण कुठे गेलो तर आपल्याला हॉटेल बुक करावं लागतं, मग आपल्याला सगळं हे करावं लागतं. पण ह्यांच्यामुळे आम्ही सगळं कोकण फिरू शकलो. तर थँक्यू, खरंच धन्यवाद. वेलकम. आणि आता आपली निघायची वेळ झाली आहे. चला मुग्धा, आम्ही जाऊ आता. बाय. चला आता निघतोय. बॅगा वगैरे सगळ्यांनी बाहेर आणल्यात. चला. हा त्यांच्या घरातला फिश होता, तो पण खूप छान आवडला. आम्ही आल्यापासून ओजस फिश बरोबरच खेळत होता. आणि चला मग निरोपाची वेळ झालेली आहे. कोकणला आपण बाय बाय करूयात. खरंच खूप छान वाटलं कोकण बघून. ह्या अगोदरसुद्धा मी कोकणात आलेली, मला वाटतं हा चौथी वेळ होती, पण मालवणात गेले नव्हती. यावेळेस मालवण बघितलं, खरंच खूप छान वाटलं. आपल्याला खरंच अभिमान असला पाहिजे, आपण महाराष्ट्रात राहतोय आणि
कोकण महाराष्ट्रामध्ये आहे. खरंच 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 खूप छान वाटलं. आता चला आपण निघणार आहोत, म्हणजे निघतोय आपण कोकणाला. बाय बाय करूया आणि चला मग आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सगळे व्हिडिओ कोकणचे तुम्ही पाहिले आवडले असले तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आई चला बाय बाय. आई. श्री स्वामी समर्थ. आई